नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ताज्या घडामोडी सविस्तर पाहायच्या, मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस. अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता. काही ठिकाणी भाजप शिवसेना स्वबळावर लढण्याची चिन्ह. अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल. नवी मुंबईमधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अचानक लोकार्पण. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. 70 मनसे कार्यकर्त्यांवर सुद्धा कारवाई. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज वनविभागाची बैठक. बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ल्यांबाबत बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता. फरार गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी. पासपोर्ट अथॉरिटीजला नोटीस. आज उत्तर सादर करण्याचे आदेश. गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईत सीएनजी पुरवठ्याचा तुटवडा. ऑटो टॅक्सी चालकांसह कॅब चालकांना फटका. सीएनजी पंपाबाहेर ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या लांबच लांब रांगा. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी येणार, तर स्मृतीस्थळी नवीन झाडांची लागवड करण्यात येणार. मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं अत्याधुनिक कला दालन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार कला दालनाचं लोकार्पण. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर. पुढील 6 दिवस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. किमान तापमानात घट होण्याचा अंदाज.